म्हणून एकीकडे सरकार योग्य पावलं उचलत आहेत, शिंदे समिती स्थापन केलेली आहे, ही प्रमाणपत्र नोंदण्याचे हे देखील सुरू आहे. पण दुसरीकडे आपण पाहतोय की सरकारमधील मंत्री याच एकूणच कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करतायत. ते म्हणजे छगन भुजबळ त्यांनी कालच्या सभेत कुणबी प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त केलेला आहे. कसं पाहता? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री हे अत्यंत मनापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं, द्यावं यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत. त्या उपसमितीमध्ये आम्ही मेंबर्स आहोत आणि त्या मिटिंगला आम्ही हजर असतो. तेव्हा आम्हाला ती कल्पना आहे की नक्की काय चर्चा होते. तेव्हा कोण काय बोलतंय आणि काय नाही बोलत याच्यापेक्षा जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि द्यायची सुरुवात केलेली आहे, ज्या नोंदी सापडत आहेत त्याप्रमाणे ते दाखले दिले जात आहेत. आता ते दाखले दिले जात आहेत, ते रितसर दिले जात आहेत. त्यामध्ये कुठेही असं चुकीचं असं वाटत नाही कोणालाही. परंतु आता काही लोकांना मुद्दामच त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं आहे किंवा जे काय चांगलं होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ या आरक्षणाला देण्याबद्दल एकदम तयार आहेत. कुठंही किंतु परंतु नाही आहे. आणि जे आतापर्यंत दाखले सापडलेत कुणबी नोंदीमध्ये त्या बऱ्याचशा लोकांना ते मिळालेले आहेत. लोक काही समाधानी पण होत चाललेले आहेत. पण काही लोकांना जर राजकारणच करायचं असेल तर त्याला आम्ही काय करणार? तर एकूण 54,81,000 प्रमाणपत्र सापडलेली आहेत आतापर्यंत. त्यातील 40,000 ही देण्यात देखील आलेली आहेत. कसं पाहता? खरं तर ज्या पद्धतीने याचा अर्थ असा आहे की आम्हाला द्यायचं होतं म्हणून द्यायला सुरुवात केली ना. देण्याचीच इच्छा नसते तर काही ना काहीतरी बहाणे सांगितले असते. परंतु ज्या वेळेला तपासण्या केल्या, ज्या सगळीकडे निजामाच्या काळातले सर्व दाखले शोधले गेले, मराठवाड्यासाठी खास बाब आहे अत्यंत आनंदाची की एवढे दाखले मिळाले. त्याचा अर्थ ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदीच्या आधारे त्यांची नावं आहेत, त्याचे पुढचे नातेवाईक त्यांनाही त्या दाखले दिले जातील. त्याच्यामुळे सरकारचं काम बरंचसं हलकं होईल आणि जे आतापर्यंत मिळू शकलं नव्हतं ते मिळण्याची सुरुवात झाल्यामुळे मला वाटतंय जे उपोषणकर्ते आहेत, जे बोलणारे आहेत, त्या सगळ्या मंडळींनी थोडा विचार करावा असं मला वाटतंय. बडगुजर या संदर्भात जे काही अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, सलीम कुत्ता यांच्यासोबतचा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आपणही सभागृहात आक्रमक झाला होता, आजही आपण याबाबत निदर्शनं करणार आहात. कसं नाही, वस्तुस्थिती त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत. तो कोणी का असना देशाच्या संदर्भामध्ये ज्याने एवढ्या लोकांना मृत्यू घडवून दिला, जायबंदी केली आणि त्याच्याबरोबर एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी जर अशा प्रकारे जर वागणूक होत असेल तर मग ते चुकीचं आहे, कोणी का असना. आणि त्याबद्दल आज त्याचा जय महाराष्ट्र आम्ही करतो. ठाण्यात झालेल्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केलं येत आहे की ते जवळचे आहेत IAS ऑफिसर मुख्यमंत्री म्हणून त्यांना वाचवलं जातं. असं काही नाही आहे. ती बाब आम्हालाही पूर्ण काही कल्पना नाही किंवा काय नाही. जी काय वस्तुस्थिती त्याला मुख्यमंत्री सामोरं जातील त्याला उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.